बरेच दिवस झाले एकही व्हिडिओ बनवला नाही आणि अपलोडही केला नाही, कारण हेल्थ इश्यू आणि त्याच्यात सुद्धा घरातली कामे, बाहेरची कामे, या सगळ्या गोष्टी स्वतःवर खूप जास्त दुर्लक्ष होत होतं. आणि त्याच्यात सुद्धा डिमोटिवेट करणारी लोक, ती सुद्धा आपलेच. या डिमोटिवेट करणाऱ्या लोकांमुळे तर खूप जास्त लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतं. त्यात सुद्धा एखादा तरी व्यक्ती असा असतो जो आपल्याला मोटिवेट करतो, आणि त्या एखाद्या व्यक्तीचं मोटिवेशन एवढं मनाला भावतं की तसंच माझ्या लाईफमध्ये सुद्धा एखादा व्यक्ती आहे जो मला मोटिवेट करतो. आणि तेव्हा मी आता ठरवलं आहे की जेवढं शक्य होईल तेवढं व्हिडिओ बनवावं. खरंच व्हिडिओ बनवणं काही सोपी गोष्ट नाही आहे. प्रत्येक गोष्ट मॅनेज करणं, वेळ मॅनेज करणं, वेळ काढून व्हिडिओ करणं खूप कठीण होतं. जे लोक कंटेंट क्रिएटर आहेत, खरंच हँड्स ऑफ आहे त्यांना, कारण ते लोक प्रत्येक गोष्ट मॅनेज करतात. कोणतीही गोष्ट सोपी नसते. इतरांना असं वाटतं हे खूप सोपं आहे, इथून पैसे मिळतात, हे ते. असं काहीच नसतं. कोणतीही गोष्ट सोपी नसते. प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत असतेच. लोक खूप काही बोलून जातात, मग ते आपली असो वा दुसरी. पण आता त्यांच्यावर लक्ष न देता जे आपलं काम आहे ते कंटिन्यू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघू कितपत जमतंय. आणि मी याच्यामध्ये एक रेसिपी शेअर केलेली आहे. जर कळली तर नक्की ट्राय करा. खूपच झटपट आणि छान आहे.